आज टिफिनसाठी झटपट भन्नाट चवीची घेवड्याच्या शेंगांची भाजी कशी करायची पाहू। त्यासाठी एक पाव घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या। शेंगांची टोके काढून साईडच्या शिरा काढून सोलून तुकड्यांमध्ये घेतल्या। आता कढईमध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये मोहरी, जिरे, ठेचलेलं लसूण, कढीपत्त्याची पाने, हिंग घालून शेंगा घालून घेतल्या। थोडंसं परतलं आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ देऊन घेतली। आता पहा, परत थोडंसं हलवून घेऊ। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातली। थोडंसं परतलं आणि शेंगदाण्याचा 3 चमचे असं जाडसर कूट घालून घेतला आणि आता शेंग शिजण्यासाठी अर्धा कप पाणी घातलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। गॅसची फ्लेम कमी केली आणि झाकण ठेवून शेंग शिजू दिली। आता 10 मिनिट झालेले आहेत। शेंग चांगली शिजलेली आहे बघा आणि आपली टिफिनसाठी एकदम भन्नाट चवीची झटपट घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे।